दुसऱ्यांच्या शिफारसमुळे व्हेंटिलेटर मिळतं सर। एखादा सामान्य माणूस तुमच्याकडे व्हेंटिलेटर मागायला आला, हळूच बोलताय सर, मी हळूच बोलताय सर, मला सांगा सर। आपला परिचय द्या। मी प्रदीप पोहणीकर सर। ठीक, कोण भरून देणार आहे सर, मला सांगा सर। आता त्यांचे जीव गेलेले आहे सर, तुम्ही जर व्हेंटिलेटर पुरवलं असते वेळेवर सर तर त्यांचे जीव वाचला असता सर। मी हळूच बोलताय सर, मी तुमच्याशी हळूच बोलताय सर, मी आपल्या याच्यामध्ये पण बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि जे होते सर एचओडी वगैरे आणि जो स्टाफ होता तो स्टाफ निलंबित झाला पाहिजे सर, अशी आमची मागणी आहे सर। आणि बोलवा त्या स्टाफला, बोलवा सर कोण कोण होते सर तिथे, बघा का बरं केअर नाही केलं सर, त्याचं स्पष्टीकरण आम्हाला सांगा सर। मॅडमला वाचवायचे विचार करताय तुम्ही, त्याला आतापर्यंत बोलवलंच नाही तुम्ही। बघा याच्यामध्ये मी तुम्हाला 100% सांगितलं आहे, मी कारवाई 100% करणार। नाही, कारवाई सर आपण करू ना। प्रोसेसिंग असते, इन्क्वायरी करतो आहे। आम्हाला जे होते ते समोर पाहिजे। मी तुम्हाला तेच म्हटलं, मी जायला पण गेली होती बाहेर पण की आम्हाला ते समोर पाहिजे। मी तुम्हाला 100% सांगून 100% जी नाही काम आम्ही तेव्हापर्यंत चौकशी माझ्या आम्ही हातात बसून नाही। बोला, चौकशी ते आम्ही चौकशी बसून नाही, आम्हाला आता समोर ते पाहिजे। तुम्हाला ते म्हटलं की पाहिजे। मी तुम्हाला शाश्वत करता नाही बाबा, मी ते 100% नाही, मी तुम्हाला तुम्हाला सांगतो। म्हटलं मी बाळाला तेव्हापर्यंत हलू नका, तेव्हापर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही। बघा, आता एक मिनिट आईला जेव्हा आपण बोलवलं होतं ना, बघा हे त्यांना 1 तारखेला बोलवलं होतं, मॅडमनी बघितलं होतं त्यांना, तर त्यांना तुम्हाला माहिती आहे का 7 दिवसांनी त्यांना बोलवलं होतं। ठीक आहे, म्हणजे एक 12 त्या आल्या होत्या, 8 तारखेला त्यांनी यायला पाहिजे नव्हतं, तुम्ही याला कसं आहे 15-12 आले। ठीक आहे, काय हरकत नाही। म्हणजे कसं आहे की पेपर मध्ये आहे ना बाबा, म्हणजे त्यांचे जे नोट्स आम्ही बघितले, नोट्स सांगितलं दाखवलं मला त्यांनी। त्यांच्याशी आम्ही दूरध्वनी 1-12 आल्या होत्या। त्यांना सांगितलंच नाही का, मग ते माझी बायको होती शिकली आहे, ती हाजी मॅम होते, का कोणी का म्हटलंय मला, हाजी फोन करत होते, तरी म्हटलं मी विचारला, बोलला का म्हटलं हप्त्यामध्ये नाही म्हणते, तुम्ही काय दिलं मला म्हणते का। आणि जेव्हा आपण त्यांची सोनोग्राफी आपण पहिली सोनोग्राफी पकडल्या जात, शेवटची आपली सोनोग्राफी पकडत नाही, तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी जी होती, ठीक आहे, बाय डेट प्रमाणे, म्हणजे जे शेवटची पाळी जी सांगितली होती त्याच्याप्रमाणे कसं आहे तिचं 1/12/25 हे डेट झाली ती। आणि नंतर कसं आहे जे आपण स्कॅन काढतोय त्याच्यामध्ये निघाले ती स्कॅन काढणं, म्हणजे त्याला म्हणते सोनोग्राफी जे आपण स्कॅन करतो त्याला स्कॅन म्हणतात। त्याच्यानंतर माहिती आहे का सेकंड विजिट जे आहे त्यांचं जे 1/12 ते आल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये माझ्या थोरात मॅडमनी पाहत। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर मग जे तुमचं 11-12 जी सोनोग्राफी होतं त्याच्यामध्ये लाईव्ह होतं, लाईव्ह म्हणजे जिवंत बाळ आहे। ओके, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यामध्ये कसं आहे तुमचं 35 वीक 0.2 दिवस होतं। सो ॲडवाईस त्याच्यामध्ये मॅडमनी तुम्हाला 1/12 जेव्हा सांगितलं होतं तर 7 दिवसानंतर त्यांनी रिव्ह्यू करायला सांगितलं होतं, म्हणजे 8 तारखेला येणं अपेक्षित होतं, पण तुम्ही आले किंवा माहिती आहे का 15 नाही मॅडम नाही ठीक आहे, बोला बरं आम्ही तिला जेव्हा 1 तारीख सांगितली, आम्ही तिला इथे ऍडमिट करायला चालू, त्या मॅडमनं मग सोनोग्राफी केल्यावर सगळं म्हणते अगं बाळाला वेळ आहे म्हटलं, म्हणते आताच काही फायदा नाही बाळाला काढून जाणारी, त्याचं काहीतरी व्हायचं असं काहीतरी तिला सांगितलं म्हणते। मग तुम्ही म्हणजे सरळ म्हणते, तुम्ही म्हणते 19 तारखेला यायचं म्हणते, 19 तारखेला तिने सांगितला। मग तरी पण मग मी म्हणलं हो गं, म्हणजे 19 तारखेला सांगितलं म्हणलं तर मग म्हणत काही त्रास झाला तर त्रास किती झाला तर म्हणते घेऊन जायचा असं म्हणलं म्हणते। 15 तसं त्या मॅडमला बोलवा ना, बोलवत का बरं नाही मला समजत नाही। त्या मॅडमला बोलवा ना, आम्हाला समोर बोलू द्या। मॅडमने तुम्ही समोर का बरं नाही बोलवत मॅडमला? बघा मला बोलण्याचं काही त्याच्यामध्ये हे नाही, मी बोलवतो। आता कसं आहे त्यांची ड्युटी संपली असल्यामुळे ते घरी गेलेले